हॅलो गाईज, आज आईची खूप आठवण येते म्हणून बोला तुमच्यासोबत थोडंसं व्यक्त व्हावं. तिच्यासोबत व्हायला काय नाही, तिला कॉल केला तर ती विचारते काय झालं, मग माझ्या डोळ्यात पाणी येतं. मग परत ती बोलते की नको करू जॉब, ये इकडं. नाही, तिच्यासाठी जॉब करायचा, जे तिला मिळालं नाही ना त्यासाठी जॉब करायचा. आई खूप मोठा योद्धा आहे आपली, म्हणजे सगळ्यांसाठी लढते ती आपल्यासाठी. कोणीच बघत नाही की कोण आहे, माझ्यासोबत कोण राहील कोण नाही. आपल्या मुलांसाठी कुठे लागेल तिथे लढते. त्यामुळे तिला असं बोलू नका रे की तू आमच्यासाठी काय केलंस, किंवा तू जर हे केलं असतं तर हे झालं असतं, हे केलं असतं तर हे झालं असतं. नका बोलू. तिने लहानपणापासून तुम्हाला शिकवलंय, शिकवण्यापर्यंत नेलंय, कर्तृत्ववान बनवलंय ना. मग तिने जे केलं नाही ते तुम्ही करा ना. पण असं नका बोलूया. तिला किती वाईट वाटत असेल, ती नाही तुमच्यासोबत व्यक्त होणार, पण तिच्या मनाला किती वाईट वाटत असेल की मी काय केलं हे मी या मुलांना नाही सांगू शकत. म्हणजे मी जरी आई झाले ना तरी माझ्या आईसारखी मी होईल असं मला वाटत नाही. म्हणजे त्यांनी ज्या दिवसमधून आपल्याला वाढवलंय ना, हॅट्स ऑफ. आई, खरंच तुला खूप मानते मी, आणि मी तुझ्या शब्दाबाहेर कधीच जाणार नाही, कधीच नाही. आत्ता पण मी सोशल मीडिया ओपन केले, तुला विचारलं मम्मी हे करू का, तू बोललीस आहे तुझ्या, तू कर. करायचं पण पडायचं, पडलं तरी उठायचं. खेचणारे खूप असतील, आपल्यावर आहे की आपण किती वेळा उठायचं. आईचा हाच शब्द आणि मी चालू केलं. म्हणजे तिने खूप खूप पाठिंबा दिला आणि खूप आत्मविश्वास वाढवला. मुंबईला पण मी नव्हते येणार, पण काहीतरी करायचं आहे ना, तर आपला कम्फर्ट झोन तो सोडावाच लागणार. पुण्याला होती तेव्हा एकदा दोनदा घरी जाऊन व्हायचं, पण मुंबईला आल्यापासून नाही होत. त्यामुळे तिची आठवण तेवढी येतेच. म्हणजे ती आपल्यासाठी सगळ्यांशी लढली आहे, सगळ्यांशी. तिने आपल्या मुलांसाठी ना ती सगळ्यांशी लढते. त्यामुळं प्लीज तिला दुखवू नका. तिच्यासाठी जेवढं होईल तेवढं करा. तिने असं म्हटलं पाहिजे, यार म्हणजे मी किती नशीबवान आहे की मला हिच्यासारखी मुलगी मिळाली. त्यामुळे तिला कधी दुखवू नका. आणि हा म्हटलंय की आईसारखं निस्वार्थ प्रेम कोणीच करू शकत नाही, हे तुम्ही जाणवलं पण असेल. म्हणणाऱ्याने असंच नाही म्हटलंय. आई तुला एवढंच सांगेल की तुला कोणत्याच गोष्टीची मी कमी पडून देणार नाही. एवढं तरी कर्तृत्ववान मी बनेल. टाईम लागेल पण नक्की बनेल. आणि तुला एक दिवशी, आता तर तू करतेस प्राऊड मला माहिती आहे, पण एक दिवशी तू म्हणेलच की आम्ही तिघं पण, म्हणजे मला एक भाऊ आणि एक बहीण आहे, तिघं पण आईसाठी म्हणजे एवढं झुरतो ना. पप्पा तर आहेच, पप्पांनी नाही, पण आईने आहे ना जी भांडली आहे ना आमच्यासाठी, सगळ्यांसाठी. आमच्या म्हणजे माझ्या मुलांना असं बोलले, हे केलं ते केलं, त्याच्याबद्दल जी ती भांडली आहे ना, फक्त एवढं लक्षात ठेवलं आई, जेव्हा तुला कोण बोलत होतं ना, आम्ही लहान होतो तेव्हा फक्त बघत बसायचो. आम्हाला बोलता पण नव्हतं येत तुमच्या मोठ्यांमध्ये. पण आता जर तुला कोण बोललं ना, संपली सहनशक्तीच संपली ऐकून घेण्याची. आता फक्त तू राणीसारखं राहायचंस. मिस यू. बाय.